त्याच्यामुळे हा माझा पहिला पॉडकास्ट आहे जो मला पण सांगायला छान वाटतंय तुझ्या बरोबर. आता ओपन माईचा विषय निघालायस तर मला तुझी कविता ऐकायला फार आवडेल. क्या बात आहे. आणि मी तिकडे बोलले नाही तर मला ना रात्री झोपच येते. मला एक महत्वाच्या मुद्द्याकडे तुला घेऊन जायचं आहे. तुला ना सरप्राईज आहे. ओ माय गॉड. दिवसांमागून दिवस येतात, दिवसांमागून दिवस येतात, 6 ऋतूंचे 6 सोहळे नियतीप्रमाणे बदलतात. अस्थिर आयुष्य माणसाला सुख शोधण्याची संधी देत असतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची मैत्रीण शब्दाळू म्हणजेच रुपाली जाधव. आजच्या या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मी मुद्दामच या 2 ओळी तुमच्यासमोर मांडल्या कारण अस्थिर आयुष्य असताना आपण कुठल्याच गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण काळानुरूप आपली जीवनशैली बदलत राहते आणि तसंच कलाकारांचं सुद्धा आहे. पूर्वीचे कलाकार आणि आत्ताचं कलाकार यांचं स्वरूप आणि त्यांना त्यांची कलागुण सगळ्यांसमोर मांडण्याचा आणि आत्ताचा कलाकाराला सगळ्यांसमोर त्यांचे कलागुण मांडण्याचा स्टेजही वेगळा आहे. आणि म्हणूनच आज मी आमंत्रित केलेली आहे माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणजेच अनघा जावकर हिला. उत्कृष्ट कंटेंट रायटर, गझलकार, कवयित्री, लेखक आणि प्राऊड मदर म्हणून तिची ओळख आहे आणि एकदम डॅशिंग वुमन आहे ती. मला इथे तिला इन्व्हाइट केल्यावर मी खरंच खूप एक्सायटेड आहे आणि अर्थात तुम्हीही असाल. तर चला वळूया, आपण तिच्याशी गप्पा मारूया. हाय अनघा, कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? मी एकदम मस्त. आणि आजच्या नव्या एपिसोडमध्ये मी खूप खूप मनापासून तुझं स्वागत करते. थँक्यू. आणि तू मला इथे बोलवलंस त्याच्यासाठी मला तुझे आभार व्यक्त करावेसे वाटतं की कारण काय होतं पॉडकास्टला जाऊ आणि लोक बोलवत असतात पण आपलं काही ना काहीतरी फिसकटतं आणि होत नाही. त्याच्यामुळे हा माझा पहिला पॉडकास्ट आहे जो मला पण सांगायला छान वाटतंय तुझ्या बरोबर. चला, म्हणजे आपण लकी आहोत की अनघाचा आपल्याकडे पहिला पॉडकास्ट आहे. अनघा, मी खरंच ठरवून तुला बोलवलेलं होतं कारण की आत्ताच्या ट्रेंडमध्ये मुंबईची मुलगी या नावाने अनघाचं नाव खूप फेमस आहे. एक उत्कृष्ट कॉन्टेंट क्रिएटर, लेखक, कवयित्री, गझलकारा म्हणून तिची ओळख आहे. तर मला एक विचारायला तुला आवडेल की कॉन्टेंट क्रिएशनसाठी म्हणजे कसं तुला वाटलं की मला हे करायचं आहे आणि कधीपासून तू सुरुवात केलीस? ह्याच्याबद्दल सांगायचं झालं ना तर थोडंफार हिस्ट्रीत जावं लागेल की शाळेपासून नाटकात काम करत होते. अप टू कॉलेज नाटक केलं आणि मग त्याच्यानंतर हळूहळू नोकरी म्हण. आता तूही मॅरिड आहे, संसारात आहे, त्याच्यामुळे तुला माहितीच आहे की बायकांना नाही म्हटलं तरी नाटक म्हटलं तर तालमीला वेळ देता येत नाही तेवढा. म्हणजे आपण भले शॉर्ट फिल्म करू शकतो किंवा आणखी काय करू शकतो पण आपल्याला नाटकाच्या तालमीला तेवढा वेळ देता येत नाही. मग नाटक सुटलं ना, मग अभिनय तर आहे आपल्यामध्ये, मग काहीतरी वेगळं लोकांपर्यंत घेऊन यायला पाहिजे आपल्याला. आणि मग ते निखळ विनोद असेल, एखादी चर्चा असेल, एखादा प्रश्न उपस्थित करावा असा वाटू शकेल. आणि आधीच्या काळात म्हणजे आपण शाळेत होतो त्या काळात शाळेचा मंच हाच मंच होता. आता सोशल मीडिया, आपण इन्स्टा म्हणू, फेसबुक म्हणू, हा आपला मंच आहे. मग त्या मंचावर आपल्याला बघणारे लाखो लोक असतात. मग आपल्याला काहीतरी जर आपल्यामध्ये आहे तर ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. त्यातून कंटेंट क्रिएशन कडे वळले असं म्हणू शकतो आपण. मग असं कॉन्टेंट क्रिएटरला तू सुरुवात केली, कॉन्टेंट क्रिएशनला. पण त्या व्यतिरिक्त तू गझलकार आहेस, खूप सुंदर गझला लिहितेस आणि कविता लिहितेस. मग असं कधीपासून सुरुवात झाली तुझी आणि का असं वाटलं की आपण हे लिहावं? रुपाली, ह्याचं अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचं म्हटलं ना तर कवितेकडे वळायचं तर आपलं शाळेतलं जीवन हे त्यावेळेचं पूर्ण त्याला श्रेय द्यावं लागेल. कारण आपण, तुलाही आठवत असेल, आपण प्रायमरी पर्यंत बालभारती होतं, मग कुमार भारतीकडे वळलो आपण. कुमार भारती होतं आणि कुमार भारतीमध्ये 8वी 9वी पासून इतक्या सुंदर कविता, लेख होत्या. आणि आम्हाला शाळेत असताना पालव म्हणून आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या. तर त्या काय करायच्या माहितीये का, कविता शिकवायच्या नाहीत
कविता वाचून दाखवायच्या आणि कवितेचा अर्थ तुम्ही उलगडा असं सांगायचं. अच्छा. तर आणि आता ही दैवी देणगी असू शकते किंवा काही म्हणू शकतेस तू, पण हळूहळू असं मला कळायला लागलं की आपल्याला बिटवीन द लाईन्स जे आपण म्हणतो ना ते अर्थ समजायला लागले मला. की मग असं व्हायचं की मॅडम पूर्ण वर्गाला विचारायच्या आणि शेवटचं मला ठेवायच्या की तू आता सांग. आणि मग पैठणी म्हण, कणा म्हण, मग अशा कवितांवर त्यांचे अर्थ सांगायला लागले मी. आणि मग हे लक्षात आलं की आपला ह्या कवितेकडे ओढ आहे आपली आणि प्रॉपर कवितेकडे वळायला माध्यम झालं म्हणजे कुसुमाग्रजांची कणा, जी अजूनही अगदी तोंडपाठ आहे. आणि मग त्यातून असं वाटलं की आता कणा मला का आवडते, की आपण म्हणतो ना की जितकं जास्त वैयक्तिक तितकं जास्त वैश्विक. मग अगदी सोपं म्हणजे कुसुमाग्रजांचं लिखाण होतं ते कळणाऱ्या माणसाला म्हणजे वाचणाऱ्या माणसाला पण तितकंच कळण्यासारखं, सुंदर आणि भिडणार असं. आणि मग तिथनं असं वाटायला लागलं की आपण पण लिहूया. तिथून मग 9वी-10वी पासूनच थोडं कविता, मग ते अगदी कविता असतील, मुक्तछंद असतील. जास्त माझा कल मुक्तछंदाकडेच राहिला. गझल हा प्रकार म्हणशील ना तर गझल ऐकायला खूप काळापासून आवडत होती, गझलेचं वाचन खूप काळापासून करत होते, पण माहित नाही एक आपला माइंडसेट असतो असं गझल हा प्रकार स्वतः हाताळावा असं बरीच वर्ष वाटलंच नाही. आणि मग ओघाओघाने म्हणजे स्पंदनमुळे म्हणेल की अशी माणसं माझ्या आयुष्यात आली की जी प्रॉपर गझलकारच होती. आणि मग असं म्हणेल की आपल्याला हात धरून कोणीतरी एका प्रकाराकडे नेतं असं गझलेकडे मी गेले आणि लिहायला लागले. अजून मी तू म्हणालीस तरी स्वतःला प्रॉपर गझलकार म्हणू शकत नाही कारण तेवढ्या गझला माझ्या नावावर आहेत असं मला अजूनही वाटत नाही. पण क्वांटिटी वाईज असण्यापेक्षा मला वाटतं क्वालिटी द्यावी, दर्जा आपला ठेवावा आणि मग त्या प्रकारचं लिखाण करणं मी प्रयत्न करते की आपल्याकडनं चांगलं लिहिलं जावं. अर्थात तू जसं म्हणालीस की प्रत्येक कवी, गझलकार किंवा कोणताही आर्टिस्ट असो तो त्याच्या कलेशी तितका तृप्त झालेला नसतो. त्याला असं वाटत असतं की आणखीन माझ्याकडून झालं पाहिजे. सो तुझ्या बोलण्यावरून ते लक्षातच येतं. आणि ऑफकोर्स तू नेहमीच त्या म्हणजे प्रयत्नात असतेच. मला तुला हेच विचारायचं आहे, आता शाळेचा मुद्दा काढलास तर आता हे पाठ्यपुस्तकातल्या ज्या कविता वगैरे आहेत त्या शाळेत शिकवल्यानंतर घरी आपले आई वडील आपली पुस्तक म्हणजे वाचून आपली शिकवणी वगैरे घेत असतात, अभ्यास घेत असतात. तर त्यावेळेला कसा प्रसंग होता का की आईनी किंवा बाबांनी वाचन, लिखाण ह्याच्या संदर्भात तुला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या वगैरे असं काही? इथे हे सांगायला आवडेल मला की माझ्या आईचं पूर्णपणे बॉर्न आणि ब्रॉटअप कारवार मधलं आहे. म्हणजे आई जरी मराठी मीडियम मधली शिकली तरी माझे मामा जे आहेत ते प्रॉपर कन्नड मीडियम मध्ये शिकले. फक्त म्हणजे आजीनी बहीण म्हणजे मुलींना मराठी मीडियम मध्ये शिकवलेलं होतं. स्टील माझ्या आईचं मराठी संस्कृत खूप चांगलं होतं. आणि मी 10वी पर्यंत कोणत्याही शिकवणीला वगैरे नव्हते, तीच माझा अभ्यास घ्यायची. मग त्याच्यामुळे अगदी शुद्ध लेखन म्हण, काही चुकलं असेल व्याकरण शुद्धीकरण म्हण, ते सगळं आई करायची. पण जास्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कल होता पप्पांचा. जसं त्यांना हे कळायला लागलं की मला आवड आहे, कारण वक्तृत्व स्पर्धा म्हण आणखी काय, तर त्याची तयारी मम्मी करून घ्यायची. पण मग आता असं ना की प्रत्येकालाच आपलं मूल हे काहीतरी वेगळं आहे वगैरे वाटतं. पण जेव्हा मूल पहिलं बक्षीस घेऊन येतं आणि बाकीच्यांपेक्षा काहीतरी अग्रेसर आहे असं वाटतं, आई वडिलांची स्वप्न पण वाढत जातात. तर जसा पप्पा मग लोकमत, लोकसत्ता स्वतः घेऊन यायचे, घरी पेपर नव्हता घेऊन यायचे आणि मग त्यातले अग्रलेख स्वतः वाचायचे. आणि जे वाचनीय असतील ना, संपादकीय कुठलंही लिखाण आणि अग्रलेख ते माझ्यासाठी काढून ठेवायचे की हे तू वाच. आणि मग टाइम्स अगदी इंग्लिश मध्ये सुद्धा, म्हणजे टचवूड माझी इंग्लिश वोकॅब्युलरी पण तितकीच चांगली आहे जितकी मराठी शब्दकोश आहे किंवा मराठी शब्द आहेत. तर मग त्याच्यामध्ये फ्री प्रेस जर्नल होता, नंतर टाइम्स ऑफ इंडिया होता. तर त्याच्यामधलं टाइम्स मधलं आठवड्याला एक पेपर ते घेऊन यायचे आणि पूर्ण आठवडा तो एक पेपर संपव. आणि ते ठरलेलंच असायचं. हे ठरलेलं असायचं. आणि मग त्यात काय होतं माहितीये का की आपल्या वाचनात ते शब्द आले की आपोआप ते शब्द जे असतात ना, काही शब्द कठीण असतात, मग त्याचे अर्थ आपण शोधतो आणि भले आपण कितीही मोठे झालो तरी ते अर्थ लक्षात राहतात. म्हणजे आता कविता लिहिताना किंवा गझल लिहिताना, गझलेमध्ये आपण काफिये वापरतो ना, तर ते ट ला ट का होत नाही
किंवा उगाच यमक वापरायचं म्हणून का येत नाही, कारण शब्द कुठे कमी पडत नाही. बरोबर. आपल्याकडे शब्दसंचय तेवढा असला ना की शब्द कुठे कमी पडत नाही. मग त्याच्यामुळे असं म्हणता येईल की आपलं मराठी भाषेमध्ये माझ्या समृद्धी करण्याचं मेन काम, किंवा इंग्लिश म्हण किंवा मराठी म्हण, की त्याच्यामध्ये व्यासंग वाढवण्याचं काम हे जास्त करून माझ्या वडिलांकडनं केलं गेलं. वा. म्हणजे मी वेगवेगळ्या आपल्या या पॉडकास्टमध्ये मी जेव्हा पण निमंत्रित केलेले जे गेस्ट असतात त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकांची पॅरेंटिंगची पद्धत वेगळी आहे आणि तो प्रभाव मुलांवर पडत असतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून ह्या सुंदर सुंदर गोष्टी घडत असतात. तोच एक तू मुद्दा म्हणलास की घरात पेपर येत नव्हता, पण बाबा बाहेरून ते पेपर घेऊन यायचे आणि त्या संदर्भात तुझ्याशी चर्चा करायची. मला एक गोष्ट माझी पर्सनल तुला सांगायला फार आवडेल की माझे बाबा काय करायचे की स्वतःहूनच भाषेचं पुस्तक घ्यायचे, मराठी कविता वाचायचे आणि ते मला गोष्ट म्हणून सांगायचे. वा वा. आणि इतकं सुंदररित्या सांगायचे ना की मला असं वाटते व्हिज्युअलाइज व्हायचं आणि ती गोष्ट पटकन डोक्यात राहायची. आणि टचवूड मला ना व्यवसाय वगैरे ह्या गोष्टी वाचाव्या लागायच्या नाही. बरोबर. आणि मी कवितांचे उत्तरं मी पटकन द्यायचे. सो बोलण्याचा उद्देश हाच आहे की छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याकडे साहित्याकडे आणि भाषा संवर्धनाकडे घेऊन जात असतात. मग या मुद्द्यावर आलोय तर मला ही गोष्ट तुला विचारायला आवडेल की हल्लीच मी तुझी एक रील पाहिलेली होती जिथे तू तुझ्या मुलाला शाळेत घेऊन चाललेस आणि तिथे असं लिहिलेलं होतं की ज्या शाळेत आईने तिचं नाव गाजवलेलं होतं, आता त्या शाळेमध्ये माझा मुलगा सुद्धा स्वतःला खूप सुंदर रिप्रेझेंट करतोय. सो काय आहे त्यामागची भावना? रुपाली, कसं माहितीये का, आता मी आत्ताचा सध्याचा ट्रेंड जो आहे, आपल्या वेळेला कसं होतं, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. मग थोडं मराठी मीडियम मध्ये जाणाऱ्या मुलांकडे नाही म्हटलं तरी थोडंसं नाक वेंगळलं जायचं की अरे हे मराठी मीडियम मध्ये आहे. इंग्लिश मीडियमचा ट्रेंड सुरुवातीपासून चालत आलाय. आता ते थोडं पुढे जात जात आता एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड आणि आयजी बोर्ड. आणि खूप खेदाची गोष्ट आहे की सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नाही. फक्त ट्रेंड आहे आणि ट्रेंड मध्ये चाललंय ते सगळंच लोकांना करायचं आहे. तर आता माझे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, तर त्यांची मुलं माझ्या मुलांपेक्षा मोठी आहेत. त्याच्यामुळे मला स्पष्ट माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा पुढे जाऊन ते आपटतात, सीबीएसई बोर्ड काही जमत नाही त्यांना, त्याच्यामुळे तू एसएससी बोर्डातच ठेव. आणि माझा स्वतःचा कल होता की मी माझ्या शाळेत ज्या शाळेत शिकले तर माझा एरिया तोच असल्यामुळे अजूनही राहायचा, त्या शाळेमध्ये माझं मूल गेलं तर बरं होईल. आई त्यावेळेला होती, मम्मीचं पण तेच म्हणणं होतं की IAS मध्येच जाऊ दे. IAS मध्येच तो गेला भांडुपच्या. आणि IAS ची मेन ब्रँच राजा शिवाजी विद्यासंकुल जे आहे ती दादरला आहे, हिंदू कॉलनीमध्ये. तर म्हणजे 265 शाळा ब्रँचेस आहेत IASच्या. त्या सगळ्या शाळांमधनं कला विकास ही एक कॉम्पिटिशन डिसेंबरमध्ये होते आणि सगळ्या शाळांची मुलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आता मी तुला जसं मगाशी म्हणाले की वक्तृत्व स्पर्धेत म्हण, आणखी कशात म्हण, माझा यायचाच पहिला दुसरा मध्ये माझा नंबर असायचा. मग तिथून कला विकास मध्ये मी निवडलीच जायचे. आणि मग नंतर कसं व्हायचं की मला वाटतं 6वीत वगैरे होते, नाही मी 8वीत होते तेव्हा 10वीच्या ज्या टीचर होत्या पेंढारकर म्हणून, त्या नाटक स्वतः लिहायच्या. इरावती पेंढारकर, म्हणजे त्यांची लिहिलेली नाटकं बालचित्रवाणीवर बरेचदा आलेली वगैरे आहेत. अरे वा. तर म्हणजे ते असं म्हणता येईल की खूप लहान वयात नाटकाचं म्हण किंवा याचं धडे गिरवले गेले त्यांच्याकडनं, बरेचसं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. तर असं आहे ना, पुढच्या इयत्तांचे शिक्षक आधीच जावकरला ओळखायचे, म्हणजे घेऊन जायचे मला अनघाला आणि मग कशात ना कशात. मग तसं श्री आत्ता ह्या वेळेला कला विकास मध्ये निवडला गेला होता. अरे वा. ह्या वर्षीचं गेल्या वर्षीचं जे टाकलं होतं ना, तर त्यावेळेला तो कला विकास, त्याच्यामुळे मला तो खूप आनंद होता की अरे आपण केलंय तेच आपलं मूल करायला चाललंय. आणि दादरची शाळा म्हणजे IASच्या अगदी तू पार्ल्याची शाळा असेल किंवा भांडुपची शाळा असेल, मुलुंडची शाळा असेल, पण जे नाटकांमध्ये किंवा कला विकास मध्ये, स्पेसिफिकली कला विकास म्हणते, नाटक नाही, कला विकास मध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या प्रत्येक मुलाला त्या दादरच्या शाळेचं क्रेज आहे की अरे हा तिकडचं स्टेज, तिकडचं सगळं. कारण त्या शाळेला प्रॉपर तुझं नाटकाचं म्हणजे आपलं नाट्यगृहाचं हे आहे, व्यासपीठ आहे, विंग्स आहेत. त्याच्यामुळे तुला कुठल्या विंग मधनं एंटर करायचंय काय हे खूप
लहान वयात समजतं. त्याच्यामुळे मला ते रील करायचंच होतं त्याच्याबरोबर. आणि नेमकं कसं झालं, त्यावेळेला आम्ही उशिरा पोहोचलो, मला पोहोचायला थोडा उशीर झाला. त्यामुळे मला खरं तर ते कसं होतं की मी पोहोचते आणि तो मला बाय करून शाळेत जातोय असं मला ते दाखवायचं होतं. पण वेळ अजिबात नव्हती तशी. मग म्हटलं एक काम करू आपण, त्याला मी फक्त तो बिल्ला वगैरे लावतेय ना तितकं त्याच्याबरोबर करू दे, त्याला जाऊ दे, आणि मग बाकीचं सगळं शूट तो गेल्यानंतर केलंय मी. पण जे मला दाखवायचं होतं ते आय थिंक लोकांपर्यंत पोहोचलं. जसं लोकांचे त्याच्यावर अभिप्राय आहेत तर लोकांपर्यंत पोहोचलं, ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि ती रील मला वाटतं ती तुझी पहिली रील होती ज्याला मिलियन, म्हणजे आता काहीतरी 2.2 2.3 मिलियन वगैरे असेल. पण ती पहिली. आणि ना म्हणजे असं पण आपण म्हणतो ना इन्स्टाला ऍक्टिव्ह टाइम्स असतात की ह्या टाइम मध्ये करावं किंवा त्या, पण ती इनएक्टिव्ह टाइम मध्ये टाकलेली रील होती. म्हणजे ती काहीतरी मी शूट केलं, रस्त्यावर चालता चालताच त्याचं एडिट वगैरे केलं, बेसिक काहीतरी, खूप काही त्याच्यावर मेहनत केलेली नाही, आणि 1:30-1:45 वगैरे टाकली. म्हणजे दॅट इज ऍज पर इन्स्टा अल्गोरिदम, तो काही ऍक्टिव्ह टाइम वगैरे नाहीये. पण अगदी संध्याकाळपर्यंत त्याला इतके व्ह्यूज आलेले होते ना. आता त्याच्यात कसं असतं माहितीये, आता हा विषय आला म्हणून सांगते, इन्स्टाला आपण कुठलीही गोष्ट कितीही पॉझिटिव्हली टाकली तर त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया देणारी माणसं असतात. मग त्याच्यावर गाजवली म्हणजे काय गाजवली असंही खूप जणांचं होतं. पण मला त्याच्यावर फार उत्तरं नाही द्यायला लागली, कारण बरेचसे IAS मुलं, म्हणजे मी तुला जसं म्हटलं ना की ज्या लोकांनी म्हणजे मुलं IAS मध्ये होती आणि कला विकास केलेला आहे त्या सगळ्यांना IAS आणि स्पेसिफिकली ती दादरची शाळा हे खूप अटॅचमेंट आहे. त्यामुळे ती रील ना IAS मुलांनी उचलली. मी पाहिलेलं त्या कमेंट बॉक्स मध्ये कितीतरी मुलांचे IAS फ्रॉम सो अँड सो, IAS फ्रॉम सो अँड सो असं होतं. मग ते काय होतं माहिती, आपण पण थोडं नॉस्टॅल्जिक होतो. आपल्या शाळेचा जो एक पिरियड आहे तो आपल्या सगळ्यांचाच हृदयाचा एक आठवणीतला कोपरा आहे. सो खूप छान वाटलं मला ते करतानाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे आलेल्या प्रतिक्रिया होत्या, लोक त्याच्यामुळे माझ्याशी जोडली गेली. त्या एका रीलमुळे बऱ्याच जणांनी मेसेजेस केले, आजही माझ्या टच मध्ये आहेत. IASचा वेगळा चमू तयार होतो मग. पण एकंदरीत तुमच्या दोघांची ट्युनिंग आणि जी केमिस्ट्री तुम्ही रील्स मधून जे मांडत असतात ते खरंच सुपर्ब आहे. तो खूप सुंदररित्या अभिनय पण करतो खरं तर. त्यासाठी विशेष कौतुक तुझंही आणि त्याचंही. पण मला एक मुद्दा तुला विचारावासा वाटतो की जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणून किंवा म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणून आपण राहत असताना अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या जबाबदारीने आपल्याला वागावं लागतं? तुझ्या या प्रश्नाला मला प्रतिप्रश्न विचारावा पहिलं तर वाटतं की मला सांग, इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? इन्फ्लुएन्सर म्हणजे हीच गोष्ट की म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर असाल, इट मीन्स तुम्हाला पाहून लोक इन्फ्लुएन्स होतात. एक्झॅक्टली. म्हणजे इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, बरोबर. आणि इन्फ्लुएन्सर म्हणजे काहीतरी प्रभाव पाडतोय आपण लोकांवर. आता ह्याच्यात फक्त आपण अल्गोरिदमच बघत राहिलो किंवा नुसतीच आकडेवारी बघत राहिलो ना तर आपण खऱ्या मुद्द्याला हातच नाही घालू शकणार. अगदी बरोबर. आता तू म्हणशील की जबाबदारी जर आहे तर मी म्हणेन जबाबदारी कंटेंट क्रिएटरवर पण आहे आणि जबाबदारी लोकांवरही आहे. अगदीच बरोबर. म्हणजे आज आपण काहीही बघत असू ना तर एक गोष्ट लक्षात येते बघ की आपण जेव्हा लहान होतो आपल्या वेळेला हॉटेलिंग वगैरे नव्हतंच फारसं, पण आपण जर जेवत असू किंवा काय तर आपल्याला आपली आई गोष्ट ऐकवायची, काहीतरी किस्से सांगायची. दुर्दैवाने आपल्याचकडे तेवढा वेळ नाहीये आपल्या मुलांना द्यायला. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याकडे वेळ नसतो. असं नाही की आपण टाळत असतो, पण आपल्याकडे वेळ नसतो. आणि मग आपण काहीतरी करतोय तोपर्यंत त्याला बघू दे किंवा असा एक शॉर्टकट घेतला जातो, जो मी बरोबर आहे असं नाही म्हणणार, पण मुलांच्या हातात सर्रास फोन असतोच. त्यामुळे जबाबदारी म्हणशील ना तर पहिली जबाबदारी इन्फ्लुएन्सर म्हणून हीच आहे असं मला वाटतं की समाजातल्या आत्ताच्या कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तीने समोर जर काहीतरी सर्फ करताना आलं तर त्याला डोळे मिटायला लागू नये. एक्झॅक्टली. आई वडिलांना पटकन त्याच्या हातातनं फोन खेचायला लागू नये आपल्या मुलाच्या. आता तू ट्रेंड बघत असशील ना तर असे रील जास्त चालतात ज्याच्यामध्ये सर्रास शिव्यांचा वापर केलेला असतो. बरोबर. काहीतरी अश्लील दाखवलेलं असतं. मग आता ते व्हायरल होतं. व्हायरल होतं म्हणजे काय होतं, लोकच ते रील वर आणतात, लोकच ते रील परत परत बघतात. मग जर बघणारेच आपण आहोत तर आपणच त्या गोष्टीला कुठेतरी प्रोत्साहन देतोय आणि मग हे आवडतंय म्हटल्यानंतर अशाच प्रकारचं बनवलं जातं. म्हणजे असे कितीतरी हँडल्स आहेत बघ की ज्याच्यामध्ये एक कपल आहे जे फक्त
शिव्यांचंच म्हणजे त्यांच्या प्रत्येक रीलमध्ये शिव्याच आहेत. मग ते आहेतच इन्फ्लुएन्सर ह्या गोष्टीमुळे. मग तू इन्फ्लुएन्सर म्हणून भले तुझं आकडा दिसतोय की तुला एवढे एवढे फॉलोअर आहेत, पण त्यातनं आपण काय शिकणार आहोत की हे असे शिव्या दिल्या पाहिजेत हे आपण शिकणार आहोत का? मग मगाशी जसं तुला म्हणाले की आपल्याला आता सोशल नेटवर्क मिळालेला आहे, तर त्याचा सकारात्मक वापर करायचा की नकारात्मक वापर करायचा आपल्या हे हातात आहे. आपण ठरवायचं. हो. म्हणजे जसं तू आता माझी ती शाळेची रील म्हणालीस, तर तसं मी तुला एका रीलकडे घेऊन जावं असं मला वाटेल की मी एक प्रश्न उपस्थित केला होता की पाळीमध्ये देवाच्या जवळपास गेलं किंवा काही काय हरकत आहे किंवा गेलं तर का नाही चालत. तर त्याची खरं तर पार्श्वभूमी काय होती की माझ्याकडे कामाला एक मावशी येतात, तर त्या बऱ्यापैकी आध्यात्मिक आहेत आणि त्यांना पाळी आली. तर पाळी आली म्हणून त्या काही देवाकडे जवळ गेल्या नव्हत्या वगैरे, काही जवळ नव्हत्या गेल्या त्या, पण त्यांचा टच झाला कुठल्या तरी गोष्टीला देवाच्या. तर त्याच्यात त्यांच्या सासूने तिला इतकं ऐकवलं होतं ना. आणि आता हे तुलाही माहितीये बाई असल्यामुळे की त्यावेळेला आपलं इतकं मन हळवं झालेलं असतं, तीच आपल्या शारीरिक मानसिक बरेच बदल झालेले असतात आणि अशात आपल्याला कोणीतरी काहीतरी बोललं किंवा काय, तर ते खूप जास्त म्हणजे ह्याचा इतका अतिरेक करायची गरज काय. म्हणजे आस्था आणि कर्मकांड ह्याच्यात खूप फरक असतो. ती बॉर्डरलाईन असली पाहिजे. हा त्या रील बद्दलचा खरं तर उद्देश होता. पण त्याच्यात लोकांनी फार वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर रिॲक्ट केलं आणि जुन्या काळातल्या लोकांनी रिॲक्ट केलं असतं तर मी समजू पण शकले असते. आपल्या पिढीतल्या लोकांनी इतकं निगेटिव्ह रिॲक्ट केलं, स्पेसिफिकली मुलींनी, तुम्हालाच का प्रॉब्लेम आहे, मग महिन्यातले 26 दिवस तुम्हाला देवाची आठवण येत नाही, मग 4च दिवस देवाची आठवण येते का, वगैरे वगैरे. म्हणजे प्रश्नच समजून न घेता उत्तर देण्याची जी घाई आहे ना, ती कुठेतरी कमी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि मग त्यातनं जबाबदारी म्हणशील तर मग समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी राहते. वैचारिकरित्या ते गरीब आहेत असंच म्हणता येईल ना, असंच म्हणता येईल त्याला. खरंय. म्हणजे त्याला आपण पुरुषांनी रिॲक्ट केलं तर आपण एक वेळ हे म्हणू शकतो, मी असं म्हणत नाही की त्यांनी रिॲक्ट करायला हवं, पण केलं तर म्हणू शकतो की ते त्यांना त्या जाणीवच नाहीयेत. पण जर बाई म्हणून जर बाईच बाईला समजून घेत नसेल तर ह्यापेक्षा वेगळं दुःख काय असू शकतं. खरे, बरोबर ना. माझा याच नेक्स्ट जो प्रश्न येणार होता त्याच उत्तर तू अर्ध इथेच मांडलेस की तुला चांगले आणि वाईट अनुभव कोणते आले. हे वाईट अनुभव तर मी आता ऐकले, चांगले अनुभव काय आले तुला? चांगले अनुभव जसं आपण आता माझ्या आईएसच्या रील बद्दल म्हटलं तर तसं म्हणू शकतेस तू. किंवा बरीच माणसं, अगदी तू असं म्हणूया की तू आणि मी कुठे भेटलो, आपली पर्सनल भेट आज होते. बरोबर ना. आपण भेटलो सोशल मीडियाच्या इंस्टावरच भेटलो. किंवा अगदी ज्या वेळेला स्पंदन बद्दल तुझं माझं मागे बोलणं झालं होतं, तर मी ज्या वेळेला कवितेसाठी काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म चालू करायचं माझ्या मनात होतं, जेव्हा काहीतरी नवीन आपण करूया, तर त्यावेळेला मला एक चॅलेंज दिलं गेलं की तू मराठी माणसं आण, की तू जे मराठी कवी आहेत परफॉर्म करतील अशी माणसं तू आण. ती माणसं मला कुठे मिळाली? ती माणसं मला इन्स्टावरच मिळाली आणि अगदी माझ्या एका शब्दाखातर बरेचसे माणसं त्यावेळेला आली. आणि अगदी चांगला अनुभव म्हणशील ना तर मगाशी आपण श्रीबद्दल बोललो की तो ऍक्टिंग चांगलं करतो किंवा काय, तर मी म्हणेन स्वतःला शोध लागणं हे खूप गरजेचं असतं. आत्ताच्या घडीला त्याला कळत नाहीये की त्याला त्याचा शोध लागलेला आहे. पण मी असं म्हणेन की सगळ्यात चांगला अनुभव म्हणशील ना तर तो जेव्हा 6-6.5 वर्षांचा होता तेव्हापासून आय थिंक सो आम्ही रील करतोय. तर त्यावेळेला तो कंटाळायचा. आधी सुरुवातीला तो कंटाळायचा, आई झालं का, मग परत करायला त्याला आवडायचं नाही. एखादं काहीतरी चुकलं असेल, मी परत करायला सांगितलं तर त्याला आवडायचं नाही. तर जसं आमच्या रीलला रिस्पॉन्स यायला लागला ना, तो आपण एक दाखवतो बघ ह्याच्यावर काय कमेंट आले, तुला लोक म्हणतायत किंवा असं, तर तिथून त्याला ती न जाणू कधी पण त्याला ती आवड लागली. आणि आता कधीतरी असंही होतं की मी सॅटिस्फाय झालेली असते एखाद्या रीलला की जाऊ दे, ह्याला सॅटिस्फाय नसते झालेली म्हणताय ना, पण परत नको, ह्याला करावं वाटणार नाही आणि म्हणून मी परत नाही. मग तो मला म्हणतो की आई हे परफेक्ट नाही झालंय, आपण हे परत करूया. तर त्याच्या नकळत ना त्याच्यातल्या परफेक्शन म्हण, त्याला माहितीही नाहीये की तो किती चांगली ऍक्टिंग करतो. किंवा त्याला जर असा विषय समजावून सांगितला की तो, असं नसतं की आम्ही काल डिस्कस केले आणि त्याच्यावर रिहर्स करून आज रील करतोय, असं नसतं. मला एकदम ऍप्रप्ट डोक्यात येतं की श्री आपल्याला हे करायचं, आपण हे करूया का,
ओके. आणि तो मग prepare असतो आणि सगळ्या पाच गोष्टींसाठी. 5 मिनिटात मी त्याला आपल्याला हे करायचं आहे. आणि मग लिटरली आता आमच्याकडे माणसं नाहीच आहेत. अच्छा, हा, मग माझं शूट तो करतो, त्याचं शूट मी करते. काय म्हणजे बोलतेस? माझ्या एवढ्याशा मुलामध्ये म्हणजे 6.5 ते 8 दीड वर्षामध्ये ही त्याच्यात प्रगती आहे. इतकी मेच्युरिटी आहे की कॅमेरा स्टँड व्यवस्थित कॅमेरा पकडणं, प्रत्येकाला स्टँडला लावलेला पण नसतो आणि कुठे काय एक्सप्रेशन द्यायचे, हा. त्याच्या एक्सप्रेशनमुळे ते रील ऍक्च्युली लाऊड होतं किंवा बरोबर. लोकांपर्यंत पोहोचतं. बरोबर. सो मला वाटतं एवढ्या लहान वयात तो प्रॉपर ऍक्टिंग कडे वळतोय, ही खूप सुंदर गोष्ट आहे. खरंच सुंदर रीलच्या गोष्ट आहे. माध्यमातून होत खरंच असलेली. सुंदर गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तुझंही हा, कौतुक. म्हणजे मला असं वाटतं की मला नेहमी असं वाटत आलं की आपल्याला जो काय म्हणूया, तुला म्हण किंवा मला म्हण, आपल्याला थोडंफार स्ट्रगल करावं लागलं. तर आपल्याला स्ट्रगल करून 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 आपण अजूनही करतोच आहोत. आपला स्ट्रगल संपलेला नाही. खरंय. तर त्या मुलांना पुढच्या पिढीला इझी नाही म्हणता येणार, पण जर त्यांच्या आई वडिलांकडेच आहे तर मग ते का पास ऑन होऊ नये आणि अगदी, मग अगदी. त्यांना का थोडंसं आपण आधीच त्या गोष्टी अवेलेबल करून देऊ नयेत की त्याने ते एक्सप्लोर करतील पुढे खरंय. आणखी, आणि मग त्यांना त्या संधी जास्त ग्रॅज्युअली जास्त लवकर ओपन अप होतील त्यांच्यासाठी. अगदी खरंय. संधी हा मुद्दा आलाय तर मला तुला विचारायला आवडेल की आजकाल बरेचसे ओपन माईकचे शोज होत असतात. आपण प्रकर्षाने बघतो मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मी बऱ्याचदा त्यांची जाहिरात पाहिलेली असते. तर त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही सादरीकरण तुमच्या भाषेमध्ये करू शकता बरोबर. आणि तिथे भाषेचं नाव असतं पहिलं इंग्लिश, नंतर असतं हिंदी आणि सगळ्यात कुठेतरी खाली शेवटी मराठी. असतं मराठी. बरोबर. माझा एक अनुभव तुला विचारायला मला आवडेल की मी एका ओपन माईकमध्ये गेले. तिथे जायच्या आधी मी त्यांना सांगितलेलं की मी हिंदी फारसं लिहित नाही आहे, बऱ्यापैकी छान लिहिलं गेलेलं आहे माझ्याकडून, पण मी मराठीमध्ये माझा हातखंड खूप चांगला आहे, तर मी मराठीमध्ये प्रेझेंटेशन करेन. ते म्हणाले की ठीक आहे, पण जास्त अमराठी असतील, तुम्ही हिंदी पण करा. मी म्हटलं हां, मी करेन, हिंदी पण करेन, मराठी पण करेन. आयोजक मराठी, अच्छा अच्छा अँकर करणारी पण मराठी, अच्छा उपस्थित 2-3 जण आलेले ते पण होते मराठी. हिंदी पहिलं प्रेझेंट केलं मी, नंतर मराठी प्रेझेंट केलं. जसं असं नॉर्मली आपण बोलतो ना तशाच भाषेमधली मी कविता एक बोलून दाखवली, जिथे वेगळ्या व्यासपीठावर त्या कवितेला मला खूप चांगला रिस्पॉन्स आला. पण या ओपन माईकमध्ये मी ती कविता मांडल्यानंतर दुर्दैव असं म्हणजे की ती होस्टच मला म्हणाली की कविता डोक्यांवरून गेली. अरे बापरे. अच्छा. आणि आय फील बॅड आणि मला असं वाटलं की ठीक आहे, हरकत नाही, ह्यात माझी चुकी नाही आहे. बरोबर. कारण की होस्टच पुण्याची होती आणि पुण्याची लोक म्हणजे किती मराठी असलं पाहिजे, तिचा दुर्दैव आहे असं मी म्हणेन. आणि तुम्ही आयोजकच मराठी. सो हा मुद्दा मला तुझ्यासमोर मांडायचा आहे की आपण मराठी असून देखील आपण मराठी भाषेच्या किती जवळ आहोत, हा पण मुद्दा म्हणजे विचारात घेतला पाहिजे. कारण की भाषा ही संस्कृतीची देण असते. आपण संस्कृतीच्या जवळच गेलो नाही तर काय, म्हणजे हा वेगवेगळ्या स्टेटचा वगैरे मुद्दा मी मांडत नाहीये, पण ह्या गोष्टी आहेत आणि ह्याचा दुष्परिणाम आहे ना आपल्या कलाकारांना फेस करावा लागतो की आपल्या अंगी ती कलाकृती असून सुद्धा आपल्याला ते सादर करता येत नाहीये. बरोबर. सो ह्याच बाबतीत मला येणारा एक प्रश्न विचारायचा आहे की बरेचसे मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, कवी आहेत, गझलकार आहेत, त्यांना स्टेज मिळत आहेत, पण ते स्टेज वेगळ्या भाषेसाठी आहेत. हिंदीकडे जास्त ते वळत आहेत, इंग्लिशकडे जास्त वळत आहेत, मराठीकडे थोडा कल कमी होतोय त्यांचा. काय बोलशील ह्यावर? ह्याच्यावर असं म्हणता येईल की सुरुवात करायची झाली ना, अगदी इन्स्टाच तुला उदाहरण देते की आपण जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड मध्ये असतो, म्हणजे आज माझे जे काही फॉलोअर असतील, मग आपल्याला करायचंय, एखादी गोष्ट मिळवायची आहे आणि ती होत नाहीये, तर त्यावेळेला आपण आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर डिस्कस करतो. तर त्याच्यामध्ये मराठी पण आहेत आणि अमराठी पण आहेत. अमराठी त्यांच्याकडनं येतच की अरे यार तू हिंदी में बना, ज्यादा लोगों को पहुंचेगा और वो लोग तेरा लाइक करेंगे. हा, तर ते ठीक आहे तिथपर्यंत की त्यांचं लँग्वेज बॅरियर ऍक्च्युली येतं.
ज्यांना मराठीच कळत नाहीये त्यांच्यासाठी लँग्वेज बॅरियर येतात. तो म्हणजे एखादा माणूस जर म्हणत असेल की तू आता तू कार्यक्रमाला गेली म्हणालीस तर तिकडे तू म्हणतेस की होस्ट मराठी होती, आयोजक मराठी होते, पण मी जसं ओपन माईकला माझा एक अनुभव सांगेन तुला इकडे की मी पहिला ओपन माईक अटेंड केला तो ठाण्याला पोएट्री फ्रायडेज अटेंड केला होता. बरं. तर मराठी नव्हतेच असं नाही, पण ते पण कसं झालं होतं की मला वाटतं माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्याच्यानंतर मला आमच्याकडे ऑफिसला माझ्याकडे एक मॅडम होत्या दुसऱ्या डिपार्टमेंटच्या होत्या, तर त्यांनी मला तो कार्यक्रमाचा आली होती बातमी. तर मला वाटलं होतं की नॉर्मल आपले जे मराठीचे काव्यमंच वगैरे असतात तसं असेल. तिथे गेल्यानंतर तो ओपन माईक हा पॅटर्नच मला तिथे गेल्यानंतर समजलं की असं असतं. आणि मग तिथे जे कोणी मराठी होते ना ते पण मराठीला फार काही प्रमोट करताना वाटले नाहीत मला, आणि बाकी तर सगळे हिंदीच होते, इंग्लिश सादरीकरण करणारे होते आणि मग त्यांना मराठीकडे फार काही कल नव्हता. त्याच्यानंतर कलमों का कहर म्हणून एक कार्यक्रमाला गेले, तिकडे सगळे हिंदी होते, मुस्लिम किंवा हे बाकीचे सगळे, पण त्यांना मराठी कोणालाही येणार नव्हतं. आणि मग एक मित्र म्हणाला की मित्र नव्हता त्यावेळेला, तो म्हणजे ऐकायला आला होता, तर आपने भी अच्छा, म्हणजे मी त्याला हे केलं की तुमची कविता खूप छान होती वगैरे. तर मग त्यांनी मला की आपका कुछ समझा नहीं, आपने जो कुछ भी पढ़ा, लेकिन सब लोग ने ताली बजाया तो मैंने भी ताली बजा दिया. तर ते कुठेतरी हिट झालं खूप जास्त की आपण अशा ठिकाणी का सादर करतोय जिथे मराठी कळतच नाहीये लोकांना, मग आपण एक स्टेप का घेऊ नये. इव्हन ज्या वेळेला इन्स्टाच्या बाबतीत मला बरेच जणांनी ही ऍडवाइस दिली की इव्हन मी, तुला माहिती असेल मी युट्यूबला ब्लॉगिंग करायचे त्याही वेळेला मला बऱ्याच जणांनी हे सांगितलं होतं की लँग्वेज बॅरियर येतोय अनघा, मराठीपेक्षा तू हिंदीकडे वळ. आणि मी एका पर्टिक्युलर टाइम मध्ये मला ते पटलंही होतं, मी हिंदीतनं करतही होते, बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स वगैरे ऍडही झाले होते. स्टील मला असं वाटलं की आपण ज्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल आहोत त्या लँग्वेज मध्ये आपण केलं तर आपला कम्फर्ट झोन कशात आहे. बरोबर ना. म्हणजे मराठी भाषा ही इतकी समृद्ध आहे की इंग्लिश, हिंदी सगळे शब्द आपण त्याच्यामध्ये ऍड करूनही ती बोलू शकतो, त्याच्यात काही आपल्याला वावगं वाटत नाही. आपण आता बोलताना काय फक्त मराठीत बोलत नाहीये ना, इंग्लिश शब्द येत आहेत त्याच्यामध्ये, पण पूर्ण मराठी न करता आपण असं का. इव्हन तू जसं म्हणतेस की बऱ्यापैकी मॅक्रो इन्फ्लुएन्सर ही जी कन्सेप्ट आहे त्यांचे 100K and above आहेत इन्स्टाला, पण ते मराठी सोडून आता हिंदीत वळताना दिसत आहेत की हिंदीत करतायत. तर ठीक आहे, त्यांचं जास्तीत जास्त. मला एक सांग, जर एखादा आपण रील बघताना पूर्णपणे बांगला रील पण आपल्या समोर येतं, गुजराती लँग्वेज मध्ये पण येतं, बरेच जण असे जे त्यांच्या लँग्वेजला धरून आहेत, आपल्या भाषेची मुळं पकडणं म्हणतो त्याला आपण. तर मग आपण फक्त काहीतरी मिळवायचं आहे, आपण मराठीला मातृभाषा म्हणतो, मग आपल्या परिवारातलं कोणतरी दुसरं म्हणजे आपला लांबचा नातेवाईक आहे ते आपल्याला आवडतं म्हणून त्याला मिळवण्यासाठी आपण आईला सोडतो का? नाही ना. मग जर आपण आईला सोडू शकत नाही तर मातृभाषेला सोडून तिकडे कसं काय जाऊ शकतो. सो मला तरी वाटतं की मी नाही सोडू शकणार. म्हणजे मला काहीतरी एखादं पर्टिक्युलर रील असेल किंवा काहीतरी असेल जे हिंदीतच बनवणं गरजेचं आहे म्हणून बनवणं वेगळं, आणि पूर्ण मराठी सोडून आपण त्या भाषांकडे वळणं हे वेगळं, ते मी नाही करू शकणार. बरोबर. म्हणजे मी ह्या माध्यमातून हे सांगेन की स्वतःची भाषा सोडून काहीतरी मिळवण्यासाठी म्हणून स्वतःची भाषा सोडू नका. खरंय. म्हणजे मुद्दा हाच आहे की भेद असं नाही मी म्हणत आहे, पण तुम्ही भाषेला कमीपणा देऊ नका. म्हणजे एक्झॅक्टली असं मला वाटतं. म्हणजे ते थोडंफार एखाद्याला बघ इंग्लिश प्रॉपर येत नसेल, इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी नसेल, तर त्याला इतकं अगदी तोंड वेगाळण्याचं काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण इंग्लिश ही आपली भाषाच नाही. आपल्यावर इंग्रज राज्य करून गेले, आपल्याकडे होते, त्यावेळेला कंपनी सिस्टम त्यावेळेला सुरू झाली आणि मग कंपनी सिस्टम मुळे इंग्लिश आपल्याकडे आलं आणि मग आपण बाहेरच्या कंट्रीज मध्ये मायग्रेट करायला लागलो. तिथनं आपल्याला म्हणजे आपल्या जसं गावाकडनं मुंबईत जशी लोक आली तशी मुंबईतनं काहीतरी मिळवायला बाहेर लोक गेली, ती तिकडे राहिली, बऱ्यापैकी तिकडच्या सिस्टमचा पार्ट झाली आणि मग तिकडे राहायची गरज आहे म्हणून त्यांनी इंग्लिश शिकली. पण इकडे राहताना आपल्याला इंग्लिशचीच गरज आहे किंवा हिंदीच आलं पाहिजे असं नाही ना. म्हणजे आपण बरेचदा अगदी राज ठाकरेंचा तू म्हणशील आता इथे उल्लेख आला म्हणून की ती पटते मला गोष्ट की युपी मधला भैया इथे येतोय त्याचा धंदा करायला, तो इथे येतोय ना, मग त्याला इकडची भाषा शिकू दे ना. आपण हे, आणि असं नाहीये की त्यांना मराठी येत नाही, त्यांना बोलता येत नसेल तरी आपण बोललेलं त्यांना समजतं.
मग आपण बोलताना का मराठीत बोलत नाही? आपणच सुरू करताना भैया कैसे दिया विचारायला लागलो बरोबर, तर तो हिंदीतच बोलणार आहे ना. आपण मराठीतनं बोललो बोललं पाहिजे. तर ते त्याच्यावर राहिलं की तो हिंदीत बोलेल किंवा मराठीत बोलेल ना. खरंय खरंय. म्हणजे मला हे सांगायला मज्जा वाटेल तुला की माझी मातृभाषा मराठी नाही. बरं. म्हणजे आम्ही कारवारची जी लोकल लँग्वेज म्हण की तिकडे भले लिखाणाची लँग्वेज कन्नड आहे, पण आमची म्हणजे कोकणी मम्मीची पप्पांची आमची लँग्वेज जी आहे ती कोकणी भंडारी ही आमची लँग्वेज आहे. बरं. त्याच्यामुळे अजून माझ्या मामाकडची मामे बहीण मामे भाऊ वगैरे त्यांना अजिबात मराठी प्रॉपर बोलता येत नाही. ते इतर हिंदी इंग्लिश और कोकणीतनं बोलतात. अच्छा. पण स्वतः माझी आई मराठी शिकलेली होती. तिने मला म्हणजे हे खूप छान वाटतंय मला सांगताना सुद्धा तुला की ती स्वतः मराठी शिकली, मराठीतूनच शिकली. संस्कृतमध्ये गोल्ड मेडलिस्ट होती स्वतः. आणि मग तिने मला मराठीतच शिकवलं ना पुढे. म्हणजे आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो. तर मी एकदा गमतीत तिला विचारलं होतं की आपली मातृभाषा तर मराठी नाही. मग तिने मला असं हे सांगितलं की मातृभाषा म्हणजे कोणती? आईची भाषा. तुझ्या आईची भाषा मराठीच आहे. अच्छा. मग जर माझ्या आईनी मराठी लँग्वेज तिची नसताना सुद्धा जर मराठी इतकी जोपासली की मी मराठी शिकले आणि मग माझ्या मुलींनी मराठीवर प्रेम करावं, मराठी शिकावं, तर मला वाटतं आपली तर भाषाच मराठी आहे. आपण मराठीवर किती प्रेम केलं पाहिजे. खरंय खरंय. खूप सुंदर मला या प्रश्नाचं उत्तर दिलंस. मुद्दा ओपन माईकचा आलाय तर मला असं वाटतं की स्पंदन नावाचा ओपन माईकचा शो तू सुरुवात केलीस, काय होती त्यामागची भावना? ह्याचं आपण मला वाटतं बऱ्यापैकी सुरुवात जी आहे ती आपल्या मागच्या मुद्द्यातच झाली की 2-3 मी असं हिंदी इंग्लिश हे तू म्हणतेस ना की लँग्वेज बॅरियर नसेल, की तू बघितलं असशील अशा प्रत्येक ऍडव्हर्टाईज मध्ये किंवा प्रमोशन मध्ये त्या शोजच्या आमच्याकडे लँग्वेज बॅरियर नाही असं असतं. इंग्लिश हिंदी मराठी असतं. आणि मग बॅरियर नाही म्हणून मराठी कवी तिकडे सादर करायला जातात आणि मग सादर केल्यानंतर तिकडे रिस्पॉन्सच मिळत नाही. आणि कवी तो टाळ्यांना भुकेला असतो. आणि तो ओपन माईकचा एक फॉर्मॅट बघशील ना, मराठी म्हण हिंदी म्हण, मला नाही आवडत तो फॉर्मॅट. टाळ्यांपेक्षा हे असं 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 टिचकी असते. तर त्या टिचक्यांमध्ये ना डिस्टर्ब होतं. ते टिचकी म्हणजे आपल्याला दाद देतायत काय करतात हे मला तरी म्हणजे कुठून आलं असेल आय डोंट नो. आपल्याला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पण मला वाटतं जी माझ्या टाळ्यांमध्ये आहे, उत्स्फूर्त आलेली वा मध्ये आहे, ती माझ्या त्या टिचक्यांमध्ये नाही आहे. तर ते सगळंच खटकत होतं, सगळंच फॉर्मॅट. आणि मग अशामध्ये बेलापूरला सेलर्स कॅफे म्हणून एक कॅफे आहे, तर तिकडनंही मला असं इन्स्टावरच इन्व्हाइट आलं होतं की आमच्याकडे असं असं कार्यक्रम आहे. त्यांचं मला वाटतं आठवड्यातलं एक कुठला तरी फ्रायडे का काहीतरी ते पोएट्रीसाठी ठेवतात. तसंच खारघरला वननेस्ट म्हणून आहे, तर ते पण वननेस्टला पोएट्री सॅटर्डेज असं आहेच. तिथेही कोणी जाऊन कुठल्याही भाषेमध्ये वगैरे सादर करू शकतं. तर दोन्हीकडनं मला इन्व्हाइट आलं होतं. तर मी सेलर्स कॅफेला रिप्लाय दिला की वाय शुड आय कम? जर तिकडे मराठी लोकांना कळतच नाहीये काही, तर मी काय येऊन सादर करू? वाय म्हणजे मराठीला तुम्ही मराठी ओपन माईक साठी इनिशिएट का करत नाही? तर त्याच्याकडनं त्या व्यक्तीकडनं मला असा रिस्पॉन्स आला की आम्ही ट्राय केलं होतं. तो स्वतः मराठीच होते ते. तर आम्ही ट्राय केलं होतं आणि आम्ही फ्री ठेवला होता कार्यक्रम. स्टील मराठी पब्लिकच आलं नाही, सादर करायला आलं नाही, ऐकायला आलं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला स्टेज अवेलेबल करून द्या, माणसं आणायचं काम माझं. तर तोही मला म्हणाला की ठीक आहे, तुम्ही आणा, मी तुम्हाला देतो, अवेलेबल करून देतो. आणि त्यावेळेला माझ्या हातात खूप माणसं होती, मला माहिती असंही नव्हतं. मग त्यावेळेला कसं झालं, आता तू नैनेशला ओळखतेस तर नैनेश तांबे म्हण, आणखी 1-2 माणसं होती, विष्णू थोरात आहे. ही माणसं रेग्युलरली इन्स्टावरच भेटलेली. मग मी काहीतरी लिहिते त्याच्यावर त्यांचं वा वगैरे काहीतरी येतंय, म्हणजे इन्स्टावरच जे काय होतं ते. पण मग मी प्रत्येकाला पर्सनली डीएम केलं की तुम्ही याल का? आणि मग असे एक चेन तयार होते ना की हा माझा मित्र आहे, हाही लिहितो, तोही लिहितो. असं करत मी चांगले मला वाटतं 10-15 माणसं माझ्याकडे ऑलरेडी जमा झाली होती. आणखी एक इथे सांगावं असं वाटेल की सुशील अत्रे म्हणून एक होस्टिंग प्रॉपर अँकर आहे तो. तर त्याची एक पोस्ट होती. त्या पोस्टवर मी कमेंट केली होती, मला वाटतं मराठी भाषेवरच होती, आणि त्याच्यावर मी काहीतरी कमेंट केली होती. आणि त्याच पोस्टवर प्रतीक कांबळे म्हणून आहे, तोही कवीच आहे. म्हणजे आपल्या हास्य जत्रा मध्ये तू पृथ्वी प्रताप
माहिती असेल तुला, हो. पृथ्वी प्रतापचा सख्खा भाऊ. अच्छा. तर प्रतीकने पण त्याच्यावर कमेंट केली होती आणि तिथून मी आणि प्रतीक बऱ्यापैकी FB मेसेंजरवर बोलायला लागलो. तर त्यातनं आम्ही दोघांनीही तू आणि मी जे खंत व्यक्त केली तीच आम्ही दोघांनी एकमेकांना व्यक्त केली की अरे या कार्यक्रमाला गेलो होतो पण तिकडे काही होत नाहीये. आणि कसं असतं, आपण सादर केले त्याला दादच मिळायला पाहिजे असं नाही, पण आपल्याला माहित असतं की आपण लिहिलंय त्याचा दर्जा काय. मग ज्या एखाद्या ओळीवर आपण गजलेला एक मिसरा म्हणतो ते ह्या मिसऱ्याला दादच आली पाहिजे. बरोबर. तिथेही जर असं ब्लँक एक्सप्रेशन असतील ना तर तिथे पुढे जाण्यात अर्थ नाही हे आपल्याला माहित असतं. तर आमचं दोघांचं हे डील झालं होतं की जो कोणी इनिशिएट करेल दुसरी व्यक्ती त्याला सपोर्ट करेल. तर योगायोगाने म्हण कर्मधर्म संयोगाने स्पंदन लगेचच म्हणजे ते जुळूनच आलं होतं त्यावेळेला ते सगळं. आणि मग मी स्पंदन इनिशिएट केलं. तो म्हणाला ठीक आहे, ठरल्याप्रमाणे मी सपोर्ट करतो. मग तो विनोद गायकर म्हणून जे अभिनेते आहे स्वतः विनोद दादा, हास्य जत्रेचं बऱ्यापैकी स्क्रिप्टिंग तो करायचा आधी. तर विनोद दादा आला. विनोद दादा बरोबर गजानन मिटके आहेत. गजानन मिटके खूप उत्तम गझलकार, आम्ही डॉक्टर आहेत ते. तर गजानन आला आणि तिथनं माणसं जोडली गेली. म्हणजे तो पहिला कार्यक्रम असा होता ना की, आणि त्यातून स्पंदन हे नाव मुळातच की मला ते आता जे ठेवतायत त्यांच्याबद्दल वावगा आहे असं नाही, पण मला माझ्या कार्यक्रमाला टिपिकल कवितेचं अमुक कवितेचं तमुक असं नाव ठेवायचं नव्हतं, काहीतरी वेगळं ठेवायचं होतं. तर प्रत्येक कवीसाठी मला वाटतं कविता ही हार्टबीटच असते. तो हार्टबीट स्पंदन असं त्याचं स्पंदन कवितेचं असं ते त्याचं नाव ठेवलं गेलं. आणि पहिला कार्यक्रम होता, मी होस्ट करणं असं मला स्वतःला अपेक्षित नव्हतं. ज्याच्याबद्दल तुला म्हटलं की सुशील अत्रे, त्यालाच मी ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणार होते की अँकर म्हणून. तिथे परत ते जे तिकडचे प्लेस व्हेन्यू ओनर आहेत त्यांचं म्हणणं हे आलं, जे मलाही पटलं, की प्रॉपर प्रोफेशनल अँकरचं स्वतःसाठी तो स्टेज एक्वायर करणं हे उद्देश असू शकतो. तू कवितेसाठी करणार आहेस, त्याच्यामुळे तू कवितेला मोठं करायला बघणार आहेस, तू स्वतःला मोठं करायला बघणार नाहीस. तर तूच हा कार्यक्रम होस्ट तूच करायचंस. त्याआधी मी कुठल्याही कार्यक्रमाचं निवेदन केलेलं नव्हतं. स्पंदनचा पहिला कार्यक्रम मी अजिबात स्क्रिप्टेड निवेदन केलं नाही. आणि जेवढे लोक आले, म्हणजे ठरवलेला कार्यक्रम 2 तासांचा होता, तो कार्यक्रम 5 तासांचा झाला. आणि तरी कोणीही कंटाळलेलं नव्हतं, कोणीही कधी जाऊ वगैरे असं नव्हतं. माझे फक्त कवितेवर प्रेम करणारे पण कवी नसलेले असे खूप मित्र आले होते ऐकायला. आणि मग सगळ्यांकडनं झालं की हे थांबलं नाही पाहिजे. आणि मग स्पंदन मी करत राहिले बऱ्यापैकी. मला वाटतं कोविड नसतं दुर्दैवाने आलं तर स्पंदन कधीच थांबलं नसतं. तर ते त्यावेळेला त्याच्यामुळे ते दुर्दैवाने थांबलं. अदरवाईज तू वेस्टर्नला म्हण आणि बरेचसे लिटरेचर फेस्ट जे छोटे मोठे होतात त्यांनी समोरून स्पंदनला इन्व्हाइट केलेलं आहे त्यावेळेला की आमच्याकडे तुम्ही स्पंदन ठेवा. हे मी म्हणजे मानाचं समजते की भले स्पंदनचं निमित्त मी झाले, पण नंतर स्पंदन माझी ओळख होत गेलं की अरे त्या स्पंदनच्या अनघा जाऊकर का. म्हणजे आहे त्याला अजूनही मोठं करायचं आहे आपल्या. म्हणजे कोविड आलं, मग ते आपण बरेच जण कोविडमध्ये वेळ जायला पाहिजे किंवा लोकांना आपण कशात तरी एंगेज करून ठेवायला पाहिजे, म्हणून आपण करायचो, लाईव्ह करायचो लोकांचे कवी गझलकार वगैरे त्यांच्या. आणि स्पंदनमुळे खूप माणसं जोडली गेली. म्हणजे अगदी शशिकांत कोळी आहे, मकरंद सावंत आहे वगैरे. कारण कसं भले स्पंदनला ही माणसं आलीच असं नाही प्रत्येक, पण एकाला दुसरी माणसं जोडली गेली आणि मग त्या निमित्ताने आपल्याला त्यांचं लिखाण वाचायला मिळतं. आपण त्यातनं समृद्ध होत जातो. अगदीच. आता ओपन माईकचा विषय निघालायस तर मला तुझी कविता ऐकायला फार आवडेल. कविता ऐकवू की गझल ऐकवू? गझल ऐकव. 2 चंद्र पाहिलेत का कधी आकाशात? बघ ना, चंद्र एकच, प्रेमाचं प्रतीक असणारा चंद्र, आणि रात्रीचा आधार म्हणावा असं काहीच असणारा म्हणजेही चंद्रच. तीही चंद्र इतकीच सुंदर आणि दिमागदार सुद्धा. चंद्रावरचा डाग त्याला दिमाग देतो तसाच काहीसा भाव नजरेत मिरवणारी ती. पण तिचं चांदणं कदाचित शीतल नाही, कारण बराच वेळ ग्रहणाला भेदून स्वतःच्या कळांची झुंजत धारदार झाले तिचं अस्तित्व. म्हणून तिला चांदणं हवंय पांघरायला, आणि चांदणं द्यायला ती तिच्या आभाळाकडे मागते चंद्रच, फक्त तिचा. क्या बात आहे. आता आभाळात 2 चंद्र दिसतात, पण दिसताना एकच. इतके एकरूप झालेत ते, शीतल, शुभ्र आणि प्रकाशमान. किती गोड. चंद्र आजही एकच आहे, एक दिसणारा आणि एक तिच्या नभात असणारा. क्या बात आहे.
किती सुंदर मांडलंय सगळं, Thank you. म्हणजे एकदम डोळ्यासमोरून गेलं चंद्र, म्हणजे थँक्यू. ते नक्षत्र झालं माझ्या डोळ्यासमोर. खूप 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 सुंदर. जुनी आहे कविता, हम्म. पण काय माहिती ते ज्या वेळेला सुचतं ना ऍप्रॉप्ट त्यावेळेला ते सुचून जातं आणि चंद्र हा मनातला कोपरा आहे खरं तर. प्रत्येकाच्याच आपल्या. मला एक महत्वाच्या मुद्द्याकडे तुला घेऊन जायचं आहे हम्म. की मराठी भाषा संवर्धनासाठी तू स्वतः काय करतेस? असं म्हणूया, मराठी भाषा संवर्धनासाठी काय केलं पाहिजे असं म्हणू हो. आपण. तर ह्याचं अगदी थोडक्यात आणि सोपं उत्तर, मराठी बोललं पाहिजे. अगदी. म्हणजे जोपर्यंत येरे येरे पावसा, नाचरे मोरा, अगं अगं आई हे आपण म्हणतो ना, तोपर्यंत मराठी भाषेला कधी कुठलाच धोका नाहीये. पण बरोबर. येरे येरे पावसा तू कधी विसरू शकतेस का? कधीच नाही. कधीच नाही ती कविता तू विसरू शकणार. किंवा नाचरे मोरा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे जे आहे ना ते आपण कधीच विसरू शकणार नाही. बरोबर. कारण आपलं बालपण गेलंय त्याच्यामध्ये. पण ह्या कविता म्हण, ही गाणी म्हण आपल्याकडे घेऊन आली आपली आधीची पिढी. तर मला वाटतं आपल्या पिढीवर सगळ्यात जास्त ही जबाबदारी आहे की आपण मराठी पुढच्या पिढीकडे घेऊन गेलो पाहिजे. म्हणजे येरे रे पावसा, मी जर श्रीला शिकवलंच नाही तर त्याला बरोबर. येरे रे पावसा येणार कुठून? बरोबर. म्हणजे आत्ताच कम्पेअर करायचं म्हटलं तर आपण जी बालभारती, कुमार भारती शिकलो, दुर्दैवाने आता मराठीच्या पाठ्यपुस्तकातली जर तू कविता किंवा काही वाचशील तर सध्या बराच चर्चेचा विषय चालू चर्चेचा आहे, विषय आहे. तर त्या दर्जाचं काही मिळत नाही. म्हणजे आपण जर कवितेकडे, मी जर स्वतः वळले तर मी कवितेकडे वळलेच मुळात कुमार भारतीमुळे, माझ्या शिक्षिकेमुळे, माझ्या बरोबर. आई वडिलांमुळे. तर जर मला वाटतं शाळेमध्ये तर बऱ्यापैकी आता सगळं बऱ्याच ठिकाणी पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य गोष्टींकडेच घेऊन जाण्याचा कल जास्त सुरू आहे. मग ते नाही तर मग आई वडील म्हणून आपल्यावर तरी ती जबाबदारी आहे की आपण पुढच्या पिढीकडे मराठी घेऊन गेलं पाहिजे. आणि मला वाटतं जोपर्यंत आपण अगदी प्रत्येक जण म्हणतो की ठेच लागल्यावर आपण ओ माय गॉड नाही म्हणत, ठेच लागल्यावर आपण आई गंच म्हणतो, तोपर्यंत मला वाटतं मराठीला कुठेच बाधा येणार असं वाटत नाही. तू जर रील फॉलो करतेस माझे, तर श्री मला आईच म्हणतो. मी त्याला मम्मा मम्मी नाही शिकवलं. म्हणजे आता बोलताना तो कुठेतरी अधेमध्ये मम्मा म्हणतो कधीतरी बाहेर नाही शिकवून, पण त्याचाही पहिला प्रेफरन्स आईमध्ये होता. आणि आई ऐकायला जितकं छान वाटतं तेवढं मला वाटतं मम्मा वाटत नाही. बरोबर. म्हणजे भले हाक मारायचं संबोधनाचं एक माध्यमच आहे ते, पण आईच जो गोडवा आहे तो मम्मी मध्ये नाहीये. खरे. त्याच्यामुळे मला वाटतं मराठी संवर्धनासाठी पहिलं तर आपण मराठी हे केलं पाहिजे, बोललं पाहिजे. मराठी पिक्चर म्हणशील तर आपण 200-300 महागडे तिकीट काढून आपण बॉलिवूडचे, हॉलिवूडचे, टॉलिवूडचे पिक्चर बघायला जातो, पण आपण तेवढंच आवर्जून मराठी पिक्चर बघायला नेत नाही. आपण म्हणतो की OTT ला आल्यानंतर आपण बघू, आपण मुलांना दाखवू. तर मला वाटतं मराठीत खूप मला वाटतं भावविश्व दाखवणारा उलट मराठीचे विषय असतात. आणि खूप छान इव्हन चित्रीकरण म्हणशील ना तर खूप सुंदर केलेलं असतं. खूप प्रभावीपणे आपल्यापर्यंत ते विषय पोहोचवले जातात. आपण आपल्या मुलांना नेत नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं जर आपल्याला सिनेमा बघायला आवडतो, सिनेमाचं तिकीट काढायला आवडतं ना, तर मग व्हाय नॉट मराठी पिक्चर, मराठी नाटकं, मराठी संगीत नाट्य ह्या सगळ्यांना आपण का नेत नाही? ते आपण केलं पाहिजे. खरंय, बरोबर ना? असं मला वाटतं की पहिलं तर तेच आहे. आपण मराठी वाचलं म्हणून आपल्याकडे मराठी लिखाणामध्ये कुठे कमतरता येत नाहीये. तर इंग्लिश मीडियम मध्ये शिकू देत ना मुलं, पण एखादं मराठी पुस्तकही त्याला आवर्जून दिलं पाहिजे. आता अगदी हल्लीच ना श्रीयांच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग झाली, तर मला ते फार खटकलं, वाईट वाटलं हे की त्याच्या टीचर म्हणाल्या की इंग्लिश मुलं लिहितात, मराठी लिहायला त्यांना वेळ लागतो. म्हणजे आपल्यासाठी आजही पटपट लिहायला काय जमतं आपल्याला, तर मराठी लिहायला जमतं. आपण पण कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये शिकलो, पण मराठी पटकन लिहिलं जातं. आणि मीही श्रीच्या बाबतीत ती नोटीस केलेली गोष्ट आहे की मराठी लिहिताना इंग्लिशच्या अक्षर इतकं मराठी अक्षर सुंदर येत नाहीये, किंवा मराठी लिहिताना स्ट्रगल करावा लागतंय. मग मराठी असून जर मराठीकडे आपल्याला, मग मी त्याला एकदा शिकवतानाच तसं शिकवलं की तुझ्या इंग्लिशच्या स्पेलिंग इतकं मराठी कठीण नाहीये. मराठी उच्चाराप्रमाणेच मराठी लिहायचंय तुला. आ आहे तर आज लिहायचंय,
ई लिहायचं ईच लिहायचं, आई, एवढं सोपं आहे ते. त्याला म्हणजे नेबर मध्ये NEIGHBOUR का आलं ना, नेबर मध्ये NEBAR का नाही आलं, त्याचं कारण तुम्ही नाही सांगू शकत. पण अननसच लिहितो आपण, त्याच्यामध्ये काही वेगळं स्पेलिंग नाहीये. इतकी सोपी मराठी भाषा आहे, इतकी गोड भाषा आहे, ऐकायला आणि बोलायला इतकी सुंदर भाषा आहे. तर मला वाटतं भाषा बोलल्याने, भाषेचा वापर जितका आपण हे खूप वेळा ऐकतोही, पण आपण त्या अनुकरण करत नाहीये, त्याचं आचरणात आणत नाही आहे. भाषा जितकी जास्त वापरली जाते आणत नाही, मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा ना आपण ज्या लोकांशी बोलतो ना त्यावेळेला, मगाशी तू जो मुद्दा मांडलास की तुम्ही भाजीवाल्याकडे गेला आणि तुम्ही हिंदीच बोलायला सुरुवात करता, तर तुम्ही मराठी पण बोलू शकता. म्हणजे त्याला जो रिस्पॉन्स येणार आहे ना, बी इट हिंदी और इंग्लिश काही, पण तुमच्यापासून सुरुवात करताना तरी तुम्ही मराठी बोलू शकता ना. म्हणजे आपण वेस्टर्न कपडे घातले की एखादा माणूस मॉडर्न आहे, इंग्लिश बोललं की त्या माणसाचं नॉलेज आपोआप जास्त आहे. हे समजच मुळात कुठून तरी पुसून गेलेले पाहिजेत. माणसाचं ज्ञान जे आहे ना ते त्याच्या भाषेवर डिपेंड नाही करत. म्हणजे अगदी ग्रामीण भागातनं येणारे, ग्रामीण मराठी बोलणारे, जसं आपण म्हणतो की प्रत्येक एक ठराविक तेवढ्या अंतरावर भाषा बदलते, मराठीमध्ये सुद्धा तुला किती प्रकार बघायला मिळतील. म्हणजे मुंबईतलं मराठी वेगळं आहे, पुण्यातलं मराठी वेगळं आहे, सातारा सांगलीचं वेगळं आहे, कोल्हापूरचं मराठी वेगळं आहे, प्रत्येक मराठी वेगळं. मग ते आपल्याला किती ऐकायला मजा येते. म्हणजे 78 ऐकल्यास की तुला किती मजा येते. त्याच्यामुळे असं नाहीये की मराठीत पण तोचपणा आहे, असं काही नाहीये. त्यामुळे प्रत्येकाची काय म्हणूया बोलीभाषा जी काय असेल, पण मराठी ऍज अ लँग्वेज आपण तिच्यावर आयुष्यभर प्रेम करतोय म्हणजे काय करायचं, तर मराठीचा जास्तीत जास्त वापर करायचा. खरंय, दुय्यम स्थान दिलं नाही, दुय्यम स्थान नाही दिलं. अनघा, खूप मला मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारून. या गप्पामधून मला तुझा आयुष्याचा क्रम कळला, म्हणजे कसं कसं तू तुझा प्रोफाईल हँडल करत, आई पण तुझा हँडल करत, कशा कशा नवीन गोष्टी शिकत गेलीस आणि ते संस्कार तू तुझ्या मुलावर पेरत गेलीस. तर तुला आयुष्याचा प्रवास कसा वाटतो? आयुष्याचा प्रवास फार खडतर पण नव्हता आणि फार सुकर पण नव्हता. कारण दुर्दैवाने वैयक्तिक आयुष्य तितकं चांगलं राहू शकलं असं म्हणता येणार नाही. श्रेयांचे वडील आणि मला वेगळं व्हावं लागलं. अगदी मी शाळेत असताना 8वी-9वीत होते त्यावेळेला पप्पांची कंपनी बंद झाली. पप्पा उल्हासमध्ये होते, कंपनी बंद झाली आणि मग मला खरं तर वळायचं होतं सायन्सकडे आणि मला MBBS करायचं होतं आणि शाळेत खूप हुशार होते. त्याच्यामुळे अगदी शिक्षकांचंही तसं होतं की तू जे करशील त्याच्यात छानच करशील. त्याच्यामुळे करिअर म्हणशील ना तर जे करिअर मला करायचं होतं ते मला करता नाही आलं काहीच. म्हणजे अगदी असं म्हणशील CA करायचं होतं तर नेमकं CAच्या लास्ट इयरला होते आणि म्हणजे अगदी आर्टिकल करत होते मी. आणि त्यावेळेला SBIची पण अपॉर्च्युनिटी आली आणि BMCची पण आली. आणि त्यावेळेला कसं होतं की पप्पांचा जॉब गेला आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि त्याच्यामुळे मग आत्या BMC मध्ये होती. तर आत्या जिकडे हेल्थ पोस्टला होती ना तिकडचे तिची रिसेप्शनिस्ट होती. तर त्यांना सगळ्यांनाच, एक घरातले आमचे संबंध तसे होते त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहिती होतं की अभ्यासात हुशार आहे किंवा काय. तर पहिलं ओपन मेरिट सिलेक्शन आलं होतं BMC मध्ये 2008 साली की फक्त 10वीचे 12वीचे TYचे मार्क्सचे पर्सेंटेजची टोटल. आणि मला अजिबात म्हणजे त्यावेळेला असं होतं ना की म्युन्सिपालिटी जॉब नाही करायचंय मला. पण हा सगळ्यांनीच म्हणजे त्यावेळेला पप्पा पण म्हणाले आणि थोडंसं म्हणू शकतेस की त्या बाबतीत प्रेशराईज केलं गेलं की जॉब हे कर. आणि मी, मला वाटतं माझा 22वा वाढदिवस BMCत लागल्यानंतर झालाय. म्हणजे आता मला 15 वर्ष ऑलरेडी BMC मध्ये सर्व्हिस झाली माझी. तर त्यामुळे काय होतं, खूप टेंडर एज नाही म्हणू शकणार पण बऱ्यापैकी लहान वयात जॉबला लागले. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे जे आपल्याला करिअर म्हणून करायचं होतं ते तर नाहीच करता आलं. पण मग ऍक्टिंग बऱ्यापैकी त्या एक पिरियड मध्ये लांब राहिले. आता जे कवितेचे मंच आहेत मला त्याही वेळेला होते बऱ्यापैकी. मला आता कळते की होते, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा वगैरे मोठ्या स्केलवर होत्या. पण त्याची माहिती खूप उशिरा झाली, म्हणजे त्या पिरियड मध्ये नाही झाली. आणि त्यावेळेला म्हणजे मी माझ्या लग्नामध्ये माझ्या लिखाणाच्या बाबतीत तेवढं फार प्रोत्साहन नव्हतं. आणि अगदी असं म्हणशील की एक कवितेवर इतकं प्रेम आहे माझं की कुठेतरी एका पॉइंटला कविता आणि लग्न ह्यात काहीतरी चूज करायचं होतं. मी कवितेला चूज केलं. अच्छा. तर
त्याच्यामुळे खूप छान म्हणता येणार नाही प्रवास झालाय आणि खूप वाईटही म्हणता येणार नाही. पण आपण ज्यावेळेला मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी मला सांगितलेली गोष्ट आहे ही, की भले दुनिया तुला चूक म्हणेल किंवा काही म्हणेल, जोपर्यंत स्वतःचं मन म्हणत नाही ना की आपण काही चुकीचं करतोय, तोपर्यंत त्या मार्गापासून हटायचं नाही. आणि ते करत गेले. तेव्हा माझ्या जे काही मला करायचं होतं त्याच्यावर माझा विश्वास होता की ह्यातनं आपण पुढेच जाणार आहोत. आणि त्याच्यामुळे बॅलन्स झालं लाईफ. आणि मी एक बाई म्हणून कुठल्याही बाईला ह्या तुझ्या माध्यमातून पॉडकास्टच्या सांगू इच्छिते की कोणीही उद्या तुला लग्नानंतर म्हटलं की जॉब सोड, जॉब सोडू नये. म्हणजे मी बरेच डिसिजन घेऊ शकले कारण मी स्वावलंबी होते. माझं कोणामुळे काही अडलं नाही, कुठल्याही टप्प्यावर कुठे काही अडलं नाही. आणि भले बऱ्याच गोष्टी सोडायला लागल्या तरी जॉबमुळे बऱ्यापैकी एक स्टेबिलिटी म्हणतो ती राहते आपल्या आयुष्यामध्ये. आणि आता कुठेतरी मला असं वाटतं की भले उशिरा का होईना पण एक नवीन प्रवास सुरू तर झालाय. तो मायक्रो टू मॅक्रो कसा न्यायचा हे आपल्या हातात आहे आणि ते मी करणार. ग्रेट. जसं प्रियंका चोप्राने एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणालेली होती की स्त्रीने फिनान्शियल इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे हे खरंच बरेचदा आपल्याला असं म्हणूया की आपण घराच्या संसाराच्या प्रेमात इतके पडतो ना की आपल्याला असं वाटतं की काय कमी आहे आपल्याला, सोडूया आपण, काही नाही आहे. पण वेळ कुठलीच म्हणजे म्हणतात ना की कुठलीही चांगली किंवा वाईट वेळ कधीही बदलू शकते. त्याच्यामुळे आपण कोणावरही डिपेंड नसू हा इतकी चांगली गोष्ट असू शकत नाही. मग भले तू 10 रुपये कमवशील किंवा 1000 रुपये कमवशील, दॅट डझंट मॅटर. पण ते तू कमवलेले असले पाहिजेत. तर ते खर्च करताना कोणाला विचारायला लागत नाही. खरंय खरंय. खूप सुंदर गप्पा मारल्या खरं तर. अनघा, जाता जाता एक तुला ना सरप्राईज आहे. सरप्राईज? हा. आणि तुझ्यासाठी एक मेसेज आला माझ्याकडे, तो मी तुला वाचून दाखवणार आहे. आणि तू ओळखायचे ती व्यक्ती कोण आहे. ओ माय गॉड. ओके. सस्पेन्स. ओके. अनघा. अनघा बद्दल काय बोलणार. तिच्या नावातच सगळं आलेलं आहे. अनघा म्हणजे दोष विरहित निर्मळ असा अर्थ आहे या नावाचा. आणि ती अगदी याला साजेशी आहे असे आपल्याला वाटू शकतं, पण तसं अजिबात नाही. अतिशय भांडखोर आणि तापट आहे. आणि म्हणून मी तिला अनघा म्हणतो. हा विनोदाचा भाग झालाय, पण ती अतिशय जिद्दी आहे. जी गोष्ट ठरवते ते ती करतेच. मग त्यासाठी ती अगदी जीवाचं रान करते. तिला स्ट्रगल प्रचंड आहे, पण तिची वाटचाल अगदी योग्य मार्गाने होते. हे पण कौतुकास्पद आहे. तिचा बाप्पा तिला प्रत्येक गोष्टीत यश मिळवून देईल हीच प्रार्थना. आणि तिला गरज नसली तरी माझ्या प्रचंड शुभेच्छा. ओ माय गॉड. शशीने पाठवलं. बरोबर ना. अगदी. म्हणजे इतकं माझ्याबद्दल ऍबस्ट्रॅक्ट तोच बोलू शकतो. लोक मला घाबरतात पण मी भांडखोर आहे एवढं अगदी तोच म्हणू शकतो. मला अजिबात नाही वाटत. नाही, काय होतं माहितीये का, इथे हे सांगायलाच लागेल. मला ना काय होतं की एखादी घटना घडली, म्हणजे आपण आता अगदी ट्रेनमध्ये प्रवास करतोय, माझ्याशी रिलेटेड पण नाहीये, सो अँड सो व्यक्तीने सो अँड सो माणसाला त्रास दिलाय आणि मी तिकडे बोलले नाही तर मला ना रात्री झोपच येत नाही. म्हणजे हे आहे. आणि मग कसं होतं कधी कधी असं पण होतं की आपण त्यावेळेला म्हणजे काय होतं, राग खूप येतो असं नाही, पण एखादा 100ची पातळी क्रॉस केली एकदा की मग मी माझ्या कंट्रोलमध्ये नसते. आणि मग ते इतकं इकवलं जातं ना. आणि मग असं पण वाटतं की ज्याला आपण खूप बोललो, कळलं का. मग ते खूप बोलल्या बाबतीत मी सॉरी पण म्हणते की अरे हे मी बोलायला नाही पाहिजे होतं, पण बोललेच नाही. म्हणजे एखादं काहीतरी झालं आणि बोललेच नाही, मग मला ते राहवत नाही. मग ते बोलणं गरजेचं असतं. असं तू अगदी बरोबर ओळखलं. शशीने लिहिलंय. कसं काय माहितीये का, आता शशीच हे आला त्याच्यामुळे सांगते तुला. गझलेकडे वळले शशीमुळे. म्हणजे खूप जणांनी मला अगदी गझल गुरु म्हणतात ना, तसं बऱ्याच जणांनी तुझ्या नावात अमुक आहे, तुझ्या ह्या ओळींमध्ये गझल आहे आणि तू करू शकतेस वगैरे, मी तुला शिकवतो असं म्हणून पण खूप जणांनी ट्राय केलं. पण कसं झालं, स्पंदनच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात शशी आला होता आणि त्याच्या आधी हे आपल्या सोशल साईटवरनं मला शशी माहित होता.
तर त्याची गझल खूप छान आहे. म्हणजे शशीची गझल खरंच खूप छान आहे आणि त्या गझलेमुळे मला खरं तर वाटलं की आपणही ट्राय करावं. आणि मग अजूनही असं होतं की कुठलं काही लिहिलेलं असेल ना नवीन, तर मी त्याला पाठवते की बाबा ह्याच्यात काही सुधारणा असतील तर सांग. म्हणजे अगदी गुरु असं नाही म्हणता येणार, पण हा गझल शिकवतो पण बऱ्यापैकी त्याने शिकवली. गझलेत काहीतरी शुद्ध करायचं असेल आपल्याला, आपण म्हणतो ना, तर त्याही बाबतीत म्हणशील तर इसला म्हणतो आपण, तर गझलेचा इसला करायचा तर तोही शशीचा आहे की बाबा हा चल. आणि मग असं पण नाहीये त्याला कुठेही की त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर की बॉर्डर लाईन कुठेतरी मला मोठं कर हेही नसतं. उलट तो आधीच सांगतो की मी शिकवलं हे काय कोणाला सांगू नये. पण हा त्याने ग्रीन सिग्नल दिला की ही गझल तुझी बरोबरच लिहिलेली आहेस, तर मी ती पोस्ट करायला मोकळी असते की हा बाबा झालं. मग कामाच्याच बाबतीत म्हण किंवा त्याचा एक कसं स्वभाव आहे की भांडखोर आहे हे त्याने म्हटलंय म्हणून की तात्विक वाद होतात ना, माझ्या आईशी प्रचंड वाद व्हायचे. कारण तिचं माझं तात्विक भांडणं खूप व्हायची. आता बहिणीचा स्वभाव कसा आहे, तिला पटलं नाही तर ती गप्प राहते, ती वाद नाही करत बसत. पण माझं तिचं एखादी गोष्ट मला पटली नाही, म्हणजे अगदी मम्मीचं ब्रॉटअप तर गावातलं होतं, त्याच्यामुळे थोडेसे विचारांचे फरक होते आमच्यामध्ये. मग मला ते गप्प बसवायचं नाही. तसं शशीच्या आणि माझ्या बाबतीत कसं होतं की मी एखाद्या गोष्टीत त्याला काही सांगायला गेले ना, तर तो थोडा आधी तू काही केलंस का, तुझं काय झालं का, तर तो आरसा दाखवतो मला. ते बऱ्यापैकी तात्विक वाद होतात त्याच्याबरोबर, म्हणून त्याला माहिती आहे. आणि बाकीच्यांबरोबरचे वादही त्याच्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे व्यवस्थित पक्क ओळखलंस. जिकडे तू म्हणालीस की ह्याचा अर्थ असा आहे अनघा नावाचा आणि अनघा अजिबात तशी नाही, तिथेच मी ओळखलं. आणि माझं स्ट्रगल बऱ्यापैकी त्याला माहितीये. म्हणजे अगदी तू जशी जवळची मैत्रीण आहेस तसा तो जवळचा मित्र आहे, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती आहे सगळं. आणि मग त्याच्यामुळे माझ्या बरोबर चालत आलेला आणि आत्ताचा पुढेही असणार आहे. कधी कधी आपल्याला, मी थोडंफार नशीब मानते, त्यामुळे आपल्या जर नशिबाला स्ट्रगल चिकटलेला असला तर वी आर नॉट बॉर्न विथ अ गोल्डन स्पून. त्याच्यामुळे मग तो असणार आहे. ती करायची ताकद आपली असली पाहिजे. आपल्याला काहीतरी साध्य करायचंय म्हटल्यावर त्याच्यासाठी जी मेहनत करायची ती तयारी माझी आहे. आपल्याला एक ऍड बघितलीये बघ आपण, हॅव आय मेड इट लार्ज. तर आपण कशाला लार्ज म्हणायचं हे आपल्यावर आहे ना. तर जोपर्यंत आपल्याला वाटत नाही ना की, म्हणजे माझं हे स्वप्न आहे की अनघा ज्या वेळेला जाईल, मूर्त स्वरूपातून जाईल, त्यावेळेला अनघाच्या अवतीभोवतीच्या लोकांना माहित नाही पाहिजे की अनघा गेली. अनघाने इतकं काहीतरी करून गेलं पाहिजे की अनघा जाताना बऱ्याच जणांना माहिती असलं पाहिजे की अनघा कोणतरी होती आणि अनघाची धडपड तेवढ्याचसाठी. बोलता बोलता किती वेळ निघून गेला मला कळलं. छान वाटलं तुम्हाला तुझ्याशी गप्पा मारताना. खरंच म्हणजे टिपिकल पॉडकास्ट पॅटर्न नव्हता आपला, खूप गिव्ह अँड टेक होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं मलाही. मलाही खूप भारावून गेल्यासारखं वाटतंय. खरं तर आपला गप्पा संपणार नाही, कारण की मुळातच आपण फार बोलके आहोत आणि बायकांचे विषय संपत नाहीत. पण अनघा, खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप सुंदर प्रश्नांची उत्तरं दिलीस आणि मन हलकं केलंस आणि खूप सुंदर विषयांवर खूप चांगल्या कन्क्लुजन्स आम्हाला मांडून दिलेस. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, अनघा सोबतच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्यासमोर नवनवीन कवींना निमंत्रित करून त्यांच्यासमोर विशेष काही मुद्द्यांवर भाष्य करून, चर्चा करून एक सुंदर कन्क्लुजन मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुमचे अभिप्राय सतत येत असतात, त्यासाठी धन्यवाद. आणि असंच सबस्क्राईब करत जा, असंच प्रेम देत जा आमच्या चॅनलला. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.